नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त. तर आज आपण पाहणार आहे क्लास 10चं सायन्स मधलं केमिस्ट्रीचे चॅप्टर पाहणार आहे आपण. काय पाहणार आहे? केमिस्ट्रीचं चॅप्टर पाहणार आहे. ते चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 9 आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो कार्बन कंपाऊंड्स. काय? कार्बन कंपाऊंड्स. तर बघा तुमच्या टेक्स्टबुकचं नाव असणार मित्रांनो काय? सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 1. पार्ट 1 मधलं आपण चॅप्टर नंबर 9 बघणार आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो कार्बन कंपाऊंड्स. तर बघा कार्बन कंपाऊंड्स जे चॅप्टर आहे मित्रांनो, या कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण जाणार आहोत. ठीक आहे. तर बघा कार्बन कंपाऊंड्स. तर चॅप्टर नंबर किती आहे? मी पहिले सांगितलं तुम्हाला चॅप्टर नंबर किती आहे? 9 आहे. ठीक आहे. चॅप्टर नंबर किती आहे मित्रांनो? चॅप्टर नंबर 9 आहे बघा. तर चॅप्टर नंबर 9 कोणतं आहे तुमचं? कार्बन कंपाऊंड्स आहे. पहा आता कार्बन कंपाऊंड्स मध्ये काय काय दिलंय? बॉन्ड इन कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कोणते कोणते बॉन्ड प्रेझेंट आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. नंतर हायड्रोकार्बन्स यामध्ये फंक्शनल ग्रुप्स, होमोलॉगस सिरीज बरोबर आहे. नंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, कार्बनचं वर्सटाईल एलिमेंट तो कसा आहे, नॉमेनक्लेचर काय काय येणार कार्बन कंपाऊंडचे, ते सगळंचे सगळं आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचं आहे मित्रांनो. बघा ठीक आहे. बघा आता यामध्ये पहिलं इन्फॉर्मेशन माहित पाहिजे तुम्हाला. आता मी तुम्हाला जसं सांगतो बघा, या चॅप्टरचं नाव काय म्हटलंय आपण? कार्बन कंपाऊंड्स. काय म्हटलंय? कार्बन कंपाऊंड्स. तर तुम्हाला पहिले इन्फॉर्मेशन पाहिजे मित्रांनो कशाबद्दल? कार्बन बद्दल माहित पाहिजे. कशाबद्दल माहित पाहिजे? कार्बन बद्दल. बघा कार्बन आहे, तर कार्बन जो आहे या कार्बनचा बघा हा जो कार्बन आहे तर कार्बनचा अटॉमिक नंबर किती राहतो मित्रांनो? 6 राहतो. कार्बनचा अटॉमिक नंबर किती राहतो? 6 राहतो. आणि मास नंबर किती राहतो? तर कार्बनचा मास नंबर राहतो मित्रांनो 12. अटॉमिक नंबर 6 काय? अटॉमिक नंबर आहे मित्रांनो. 6 काय? अटॉमिक नंबर. ठीक आहे. आणि 12 काय आहे? तर 12 काय त्याचा अटॉमिक मास नंबर किंवा मास नंबर म्हटलं तरी आपण चालतं. काय? हा मास नंबर आहे कार्बनचा. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार कार्बनचं? तर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं मित्रांनो कार्बन 6 1s2 2s2 2p किती येतं? तर 2p2 येतं. तर कसं येणार? 2,4. बघा कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? एटॉमिक नंबर आहे 6 बरोबर आहे. मास नंबर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ना? 2,4 बरोबर आहे. नंतर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 4 आहे. 4 काय हे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. काय? 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन बरोबर आहे. बघा आणि नंतर हेलियम दिलेला आहे. हेलियमचा अटॉमिक नंबर किती आहे? 2. निऑन दिलेला आहे. निऑनचा अटॉमिक नंबर किती आहे? 10. 10 साठी कसं आहे ना 2,8 येणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता यामध्ये कार्बन कंपाऊंड झालं आपलं. बघा कार्बनचं इन्फॉर्मेशन पाहिलंय. नंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो कोव्हॅलेंट बॉन्ड दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड दिले पहा. काय दिलं तुम्हाला बघा? कोव्हॅलेंट बॉन्ड दिलेलं आहे आपल्याला. तर या कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये मित्रांनो तर या ठिकाणी दिलेलं आहे अ कोव्हॅलेंट बॉन्ड इज रिप्रेझेंट क्लिअरली बाय ड्रॉइंग ए इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स. तर पहिले माहित पाहिजे आपल्याला केमिकल बॉन्ड formed by sharing of two valence electron between two atoms called covalent bond. पहिले मित्रांनो काय माहित पाहिजे तुम्हाला? तुम्हाला माहित पाहिजे की कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणायचं? जेव्हा दोन एलिमेंट एकत्र येणार आणि स्वतःचे एकमेकाचे इक्वल इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि त्यांचा बॉन्ड बनणार, त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो बरोबर आहे. म्हणजेच काय? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन between two atoms to form a bond called covalent bond. कोणतं बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड. बघा कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय म्हटलं आपण बघा. आता हे जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे मित्रांनो, आता या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये तुम्ही बघू शकता कसं तयार होतं कोव्हॅलंट बॉन्ड. बघा कसं तयार होतो या ठिकाणी. बघा दोन हायड्रोजन जे आहे हे दोन हायड्रोजन यामध्ये काय झाले? आता हा एक हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन. या दोन हायड्रोजन मध्ये काय झालंय? इक्वल शेअरिंग झालंय आणि काय तयार झालंय?
एच डॅश एच तयार झालंय आणि ते असे जुळलेले आहेत. म्हणजे काय दोघांचे दोन इलेक्ट्रॉन इक्वल शेअरिंग झालं अँड देन वी गेट H2 मॉलिक्यूल. कोणतं मॉलिक्यूल भेटलंय आपल्याला? H2 मॉलिक्यूल भेटले. हा H म्हणजे काय होतं? हायड्रोजन होतं. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो मित्रांनो? हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर राहतो 1. मग 1 इलेक्ट्रॉनचं दोघांमध्ये काय झालं? इक्वल शेअरिंग झालं आणि आपल्याला काय भेटलेलं आहे? कोव्हॅलंट बॉन्ड भेटलेला आहे यामध्ये. आणि ते दाखवलं कसं त्यांनी इलेक्ट्रॉन मध्ये दाखवलंय बघा. असं इलेक्ट्रॉन मध्ये आपण काय करू शकतो? लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स आपण काढू शकतो बघा. हा बॉन्ड कोणता झालाय? सिंगल बॉन्ड. तर या बॉन्डचं नाव बनणार, या दोघांमध्ये जो बॉन्ड बनलेला आहे मित्रांनो याचं नाव आहे कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार झाला? कोव्हॅलंट बॉन्ड. आलं का लक्षात? सांगा लवकर. तर सिंपल लक्षात ठेवायचंय, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ॲटम्स टू फॉर्म अ बॉन्ड कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आता बघा, आता बघा कोव्हॅलंट बॉन्ड बघितलं आपण. कोव्हॅलंट बॉन्ड आपला क्लिअर झाला. तर काही स्ट्रक्चर्स दिलेले आहेत आपल्याला बघा मित्रांनो. काही काही दिलेले आहेत आपल्याला, स्ट्रक्चर्स दिलेले आहेत बघा. आता यामध्ये आपल्याला दिलेलं आहे N2 चं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. N2 चं स्ट्रक्चर दिलेलं आहे N2. बरोबर आहे. N2 म्हणजे N2 ला ड्रॉ केलं जातं का नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. आता बघा यामध्ये हे जे बॉन्ड राहतात याच्यात एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. नायट्रोजन काय करतो? तर एक नायट्रोजन 3-3 इलेक्ट्रॉन शेअर करतो. मग शेअरिंग मुळे काय होतं त्यामध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड बनतात. आता तुम्हाला विचारलं जातं यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड किती आहेत नायट्रोजन मध्ये? तर किती बॉन्ड आहेत? 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. काय नायट्रोजन मध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात राहील का मित्रांनो? सांगा लवकर. नंतर जो ऑक्सिजन आहे बघा, ऑक्सिजन मध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड आहेत मित्रांनो? 2 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ऑक्सिजन मध्ये. किती कोव्हॅलंट बॉन्ड आहेत? 2 कोव्हॅलंट बॉन्ड O2 मध्ये. लक्षात ठेवायचं O2 मध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड आहेत? तर 2. नायट्रोजन मध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड आहेत? तर 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. ठीक आहे. बघा त्यानंतर आपण बघणार आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला दिलेलं आहे आता त्याचं स्ट्रक्चर्स दिलेलं आहे मिथेनचं बघा. कशाचं स्ट्रक्चर दिलंय? मिथेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे मित्रांनो. बघा. तर तुम्हाला माहिती आहे मिथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH4 मिथेनचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. तर CH4 कसं तयार झालं? आपल्याला माहिती आहे. कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात मित्रांनो? कार्बन जवळ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? आताच बघितलं होतं आपण. शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. तर मग 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग 4 काय लागले आहेत त्याला? हायड्रोजन लागलेले आहेत. आणि 4 काय बनले त्याच्याजवळ? कोव्हॅलंट बॉन्ड बनलेले आहेत. कुणाजवळ? मिथेन जवळ बघा. असे 4 काय बनलेले आहेत? कोव्हॅलंट बॉन्ड बनलेले आहेत. आणि यामध्ये बघा, यामध्ये 4 हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन असे कार्बनच्या सराउंडिंग मध्ये 8 इलेक्ट्रॉन मित्रांनो कंप्लीट झाले आहेत. कार्बनच्या सराउंडिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन कंप्लीट झालेले आहेत? 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झालेले आहेत. 8 काय आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. तर CH4 हा काय मिथेनचा फॉर्म्युला आहे. हे काय CH4 म्हणजे कोण आहे? मिथेन आहे. मिथेन कोण आहे? CH4 म्हणजे मिथेन. तर मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. किती कार्बन आहेत त्यामध्ये? 1 कार्बन आहेत. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं काढणार बघा. या ठिकाणी दिलेलं आहे. कार्बनच्या सराउंडिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन येणार? 8. आणि असं कार्बनला काय 4 हायड्रोजन लिंक झालेले आहेत. बरोबर आहे. राहील लक्षात CH4 स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री पण आपण कार्बन मध्ये काढू शकतो. असं टेट्राहेड्रल जॉमेट्री असतं कार्बन मध्ये बघा. एक अबोव द प्लेन हायड्रोजन, नंतर बिलो द प्लेन हायड्रोजन पण असतो आणि ऑन द प्लेन 2 हायड्रोजन असतात. तर हे काय झालं त्याचं टेट्राहेड्रल जॉमेट्री पण झालं. जे की या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. टेट्राहेड्रल जॉमेट्री. ठीक आहे. या ठिकाणी म्हटलं त्यांनी बॉल अँड स्टिक मॉडेल म्हटलंय. म्हणजे बॉल घेतलेत त्यांनी आणि त्याचं मॉडेल बनवलेलं आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4 आहे. राहील का लक्षात मित्रांनो बघा. ठीक आहे. आता यानंतर बघा. यानंतर आपल्याला पाहायचं आहे फॉर्म्युलेज बघायचे. आता काही इम्पोर्टंट फॉर्म्युलेज दिलेले आहेत त्यांनी बघा. काही इम्पोर्टंट फॉर्म्युलेज दिले बघा. कशाचा फॉर्म्युला दिला यामध्ये त्यांनी? पहा. या ठिकाणी मिथेनचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला CH4. कुकिंग गॅस. या ठिकाणी कुकिंग गॅस दिलेला आहे आपल्याला C3H8 and C4H3 म्हणजे कुकिंग गॅस कोणते? प्रोपेन.
प्रोपेन काय कुकिंग गॅस आहे प्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला दिलाय त्याने C3H8 आणि नंतर दिलाय C4H10. C4H10 म्हणजेच काय, 4 कार्बन असले तर काय असतं मित्रांनो, ब्युटेन. 4 कार्बन असलं तर ब्युटेन आणि 3 कार्बन असलं तर प्रोपेन. लक्षात ठेवायचं. 1 कार्बन असलं तर मिथेन, 2 असलं तर इथेन, 3 कार्बन असले तर प्रोपेन, 4 असले तर ब्युटेन, 5 असले तर पेंटेन, 6 असले तर हेक्सेन, 7 असले तर हेप्टेन, 8 असले तर ऑक्टेन, 9 असले तर नॉनेन आणि 10 असले तर डिकेन. बरोबर आहे बघा. तर आता या ठिकाणी बेन्झीनचा फॉर्म्युला पण दिलेला आहे. हा तुम्हाला फॉर्म्युला बेन्झीनचा विचारला जातो बघा. बेन्झीन म्हणजे असं एरोमॅटिक स्ट्रक्चर राहतं, लक्षात ठेवायचं. 10वीच्या विद्यार्थ्यांनी बरोबर लक्षात ठेवा. बघा बेन्झीन हा काय बेन्झीन आहे. असे त्याच्याजवळ किती हायड्रोजन राहतात बेन्झीन जवळ? 6 हायड्रोजन असतात. किती हायड्रोजन असतात रे? 6 हायड्रोजन असतात. बरोबर आहे. मग बेन्झीन हा काय झाला बेन्झीन. बेन्झीनचा फॉर्म्युला काय? C6 आणि H6. बेन्झीन आहे तर बेन्झीनचा फॉर्म्युला काय तयार होणार मित्रांनो बघा. तर त्याचा फॉर्म्युला आहे C6H6. तर राहील लक्षात. हे काय बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. जर तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये असं एरोमॅटिक कंपाऊंड दिसलं तर लक्षात ठेवायचं ते बेन्झीन आहे. त्याचा फॉर्म्युला विचारला तर किती आहे? कार्बन 6 आणि हायड्रोजन 6 म्हणजे C6H6 काय बेन्झीनचा फॉर्म्युला आहे. नंतर दिलेला आहे तुम्हाला कॅम्फरचा फॉर्म्युला. कॅम्फर, हा कॅम्फर म्हणजे काय होतं? कापूर. ठीक आहे, कपूर म्हणजे कॅम्फर. नंतर पेनिसिलिनचा पण फॉर्म्युला दिलेला आहे. नंतर शुगरचा फॉर्म्युला दिलेला आहे. शुगर कोणतं दिलंय या ठिकाणी? सुक्रोज दिलेला आहे. सुक्रोज. सुक्रोजचा फॉर्म्युला दिलाय त्यांनी कार्बन 12, हायड्रोजन 22, ऑक्सिजन 11. हा कशाचा फॉर्म्युला दिलेला आहे? शुगरचा. शुगरला काय म्हणतात? सुक्रोज म्हणतात. आणि सुक्रोजचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला गिवन आहे. तर त्यानंतर बघा मित्रांनो, स्टार्च दिलेलं आहे, सेल्युलोज, प्रोटीन, डीएनए वगैरे हे आपल्याला माहित पाहिजे. त्यांचे मॉलिक्युलर मासेस वगैरे या ठिकाणी गिवन आहेत. बरोबर आहे. आता बघा, आता यानंतर बघा आपल्याला स्ट्रक्चर्स पाहायची आपल्याला पहा. या ठिकाणी इथेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांनी. कशाचं दिलेलं आहे? इथेनचं. बघा इथेनचं दिले, नंतर इथिनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे या ठिकाणी. इथेन, इथिन वगैरे. तर आपण डायरेक्ट यामध्ये चार्ट मध्ये पाहणार आधी, मग आपलं पूर्ण क्लिअर होऊन जाईल बघा. पहा आता लक्ष द्या. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक कार्बन असेल तर काय राहतं? मिथेन. एक कार्बन असलं तर मिथेन. 2 कार्बन जर असेल तर इथेन. 3 कार्बन जर असेल तर प्रोपेन. 4 कार्बन जर असेल तर ब्युटेन. 5 कार्बन जर असेल मित्रांनो तर पेंटेन. 6 कार्बन असेल तर हेक्सेन. 7 कार्बन असेल तर हेप्टेन. 8 असेल तर ऑक्टेन. 9 असेल तर नॉनेन आणि 10 असेल तर डिकेन. पहा. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हा हे खूप महत्वाचं आहे. एक कार्बन जर असलं तर मिथेन, 2 असलं इथेन, 3 असलं प्रोपेन, 4 असलं ब्युटेन, 5 असलं पेंटेन, 6 असलं हेक्सेन, 7 असलं हेप्टेन, 8 जर कार्बन असले तर ऑक्टेन, 9 जर असले तर नॉनेन आणि 10 जर असले तर डिकेन. तर हे काय स्ट्रेट चेन कार्बनची एक चेन राहणार आहे. तर हे आपल्याला काय माहित पाहिजे या ठिकाणी? कार्बन कोणामध्ये किती कार्बन हे आपल्याला माहित पाहिजे. आपण याचे स्ट्रक्चर पण काढू शकतो. पहा इथेनचं काय येणार? CH3 इथेनचं स्ट्रक्चर येणार. प्रोपेनचं काय येणार रे? CH3 येणार मित्रांनो बघा. ब्युटेनचं काय येणार? CH3 अजून एक CH2 नंतर CH3 ब्युटेन. पेंटेनचं काय येणार? CH3 नंतर CH2 नंतर आणखी CH2 आणि नंतर CH3. म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, एक एक CH2 ऍड करत जायचंय. मग बरोबर तुमचं 10 कार्बनचं काय बनणार आहे? स्ट्रेट चेन बनणार आणि यालाच काय म्हणतात? होमोलॉगस सिरीज म्हणतात. काय म्हणतात? होमोलॉगस सिरीज म्हणतात बघा. आता बघा या ठिकाणी होमोलॉगस सिरीज बघत आहे आपण. तर होमोलॉगस सिरीज बघितलं. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेले काढून कसं येणार पहा आता. या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3, 4 दिले. ब्युटेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. कशाचं? ब्युटेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा. ब्युटेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. नंतर हे जे दिलंय आपल्याला 1, 2, 3 आणि 4 हे आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर दिले बघा. आता मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो काय आहे तर. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1, 2, 3, 4 कार्बनचं चेन आहे. तर 4 कार्बनचं चेन असलं तर काय असते? सांगा लवकर. ब्युटेन असते. काय असते? ब्युटेन. जेव्हा कार्बन किती राहतात? 4 राहतात. मग आता 4 कार्बन आपण असंही लिहू शकतो.
एका लाईन मध्ये, आणि 3 कार्बन एका लाईन मध्ये, 1 कार्बन असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. मग त्यांनी या ठिकाणी आपला स्ट्रक्चर काढून दिलंय ब्युटेनचं, पहा लिनियर स्ट्रेट चेन म्हणतात त्याला. कशाचं स्ट्रक्चर आहे हे? ब्युटेनचं आहे, लक्षात ठेवायचं. कशाचं आहे? ब्युटेन. ब्युटेन म्हणायचं, बुटेन नाही म्हणायचं, नाही तर काही लेकरं खतरनाक आहे, बुटेन, अरे बुटेन नाही ब्युटेन आहे. ठीक आहे. ब्युटेन मध्ये किती कार्बन आहे? 4. तर त्याचं असं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर काढायचंय. आणि स्ट्रेट चेन स्ट्रक्चर काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहा 1 2 3 4 कार्बन काढले आपण. आपल्याला माहिती आहे अल्केन मध्ये काय राहते? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असते. मग सगळ्या कार्बन मध्ये काय येणार? सिंगल बॉन्ड येणार. आणि एका कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती मेंटेन करायची? 4 मेंटेन करायची, बरोबर आहे. बघा, मग नंतर त्याला हायड्रोजन जॉईन करून द्यायचे. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 मेंटेन करायची आणि त्याला हायड्रोजन जॉईन करून द्यायची. मग आपलं स्ट्रक्चर तयार होणार. काय तयार होणार? बघा, पहिल्या कार्बन जवळ 3 हायड्रोजन, दुसऱ्या कार्बन जवळ 2 हायड्रोजन आहेत, तिसऱ्या कार्बन जवळ 2 हायड्रोजन आहेत आणि चौथ्या कार्बन जवळ अजून 3 हायड्रोजन आहेत. तर मग काय तयार होणार? CH3 CH2 CH2 CH3 असं ब्युटेनचं स्ट्रक्चर तयार होणार. तर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, आयसोब्युटेन दिलेलं बघा. तुम्ही थोडं सिंपल काढून देतो तुम्हाला, आयसोब्युटेन कसं काढायचं बघा. तर असं आयसोब्युटेनचं स्ट्रक्चरच राहणार आहे. पहा आता या ठिकाणी बघा, 1 2 3 4 कार्बन आहेत. तर 4 कार्बन आहेत, पण कसं? तर सेकंड कार्बनचं जे कार्बनचं लॉंग चेन आहे बघा, हे कार्बनचं जी लॉंग चेन आहे, या कार्बनच्या लॉंग चेन मध्ये 1 2 3 दुसऱ्या कार्बनला जर मिथिल ग्रुप असेल, तर तो कंडिशन बनतो आयसो कंडिशन बनतो. तर हे कशाचं स्ट्रक्चर आहे? हे आयसोब्युटेन आहे मित्रांनो. काय? आयसोब्युटेन. ब्युटेन का बरं म्हटलं आपण? कारण 4 कार्बन आहे. हे काय? फक्त ब्युटेन. हे काय होतं? फक्त ब्युटेन. स्ट्रेट मध्ये असलं तर ब्युटेन, आणि असं ब्रांच तयार होत असेल तर आयसोब्युटेन. बघा, तर त्यानंतर आपण बघणार आहे आता आयसोब्युटेन बघितलं आपण. आता बघा, तुम्ही म्हणणार सर आता हे कशाचं स्ट्रक्चर आहे? बघा, तुम्ही टेक्स्टबुक ओपन करून बघू शकता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल आज. बघा, हे जर 6 कार्बन असले, तर 6 कार्बन असले तर याला म्हणतात मित्रांनो सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेन काय तयार झालं रे? सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेन म्हणजेच काय? 6 कार्बन आहेत, पण 6 कार्बन कसे आहेत? चेन मध्ये आहेत, रिंग मध्ये आहेत. सॉरी, 6 कार्बन कसे आहेत? रिंग मध्ये आहेत, गोल गोल मध्ये आहेत. रिंग मध्ये असलं तर त्याला म्हणायचं सायक्लो, सायक्लिक मध्ये असलं तर सायक्लो. आणि जेवढे कार्बन आहे तेवढं त्याला नाव द्यायचं. बघा, यामध्ये पहा 1 2 3 4 5 6 कार्बनचं चेन होतं. एक काय होतं? चेन बनलेलं आहे, सायकल बनलेलं आहे. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय? सायक्लो हेक्झेन. हेक्झेन का बरं म्हटलं? कारण 6 कार्बन आहेत कशामध्ये? सायकल मध्ये. ठीक आहे. बघा, मग त्याला त्यांनी नंतर सिंपल ड्रॉ केलं. मग प्रत्येक कार्बनचं व्हॅलेन्सी किती मेंटेन केलं? मग 4 4 2 हायड्रोजन प्रत्येक कार्बनला त्यांनी जॉईन करून दिलेत. आणि काय तयार झालं? सायक्लोहेक्सेन तयार झालं. बघा, असं पण लिहू शकता तुम्ही. पहा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं दिलं हे रिंग कशाचं आहे, तर याचं नाव लिहायचं मित्रांनो सायक्लोहेक्सेन. कशाचं? सायक्लोहेक्सेन आहे म्हणायचं. पण या रिंग मध्ये जर बॉन्ड असले तर बेन्झीन. पण रिंग फक्त रिंग मध्ये काहीच नाही, आतमध्ये रिंगच्या काहीच नाही, तर फक्त काय? सायक्लोहेक्सेन. जर दुसरी गोष्ट तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर असं रिंग काढलं तर बेन्झीनचं, पण या बेन्झीन मध्ये असे जर बॉन्ड असले तर हे झालं बेन्झीन. बॉन्ड जर असले तर बेन्झीन, आणि बॉन्ड नसले फक्त रिंग काढून ते रिकाम आहे तर काय? सायक्लोहेक्सेन. राहील का लक्षात? सांगा लवकर. ठीक आहे. बघा आता यानंतर मित्रांनो, बघा यानंतर आपल्याला प्रत्येकाचं स्ट्रक्चर्स काढून दिलंय त्यांनी. बघा, प्रत्येकाचं काय दिलंय काढून? स्ट्रक्चर्स काढून दिलंय. बघा, प्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला काय आहे? C3H8. पहा, C3H8 काय आहे? कशाचा फॉर्म्युला आहे? प्रोपेन. प्रोपेन मध्ये किती कार्बन आहेत? 3 कार्बन. पहा, त्यांनी कसं काढलं? व्यवस्थित 3 कार्बनचं चेन काढलं. प्रत्येक कार्बनचं व्हॅलेन्सी 4 4 मेंटेन केलं. तर प्रोपेन मधून 2 हायड्रोजन कमी केलेत. बघा, C3H6. तर काय तयार झालं? प्रोपीन तयार झालं. लक्ष ठेवायचं. प्रोपेन मधून 2 हायड्रोजन कमी केले. जर डबल बॉन्ड आला, लक्ष ठेवायचं, सगळे सिंगल बॉन्ड असले तर सफिक्स लागणार ANE सफिक्स लागणार. बघा, ANE सफिक्स. अल्केन जर असलं तर ANE सफिक्स. आता या ठिकाणी डबल बॉन्ड आहे तर सफिक्स काय लागलं? ENE लागलं. काय लागलं? ENE सफिक्स लागलं. 2 हायड्रोजन कमी झाले, ENE सफिक्स. आता या ठिकाणी अजून 2 हायड्रोजन कमी झाले,
तर लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी बघा काय तयार झालं, हे प्रोपाइन. कोणता स्पेस लागला या ठिकाणी, YNE. अल्किन जर असलं तर YNE, अल्किन जर असलं तर ENE, आणि अल्केन जर असलं तर ANE. काही लक्षात, सिंपल लक्षात ठेवायचं. अल्केन जर असेल अल्केन, ठीक आहे, अल्केन असन तर ANE, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्केन असेल तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. नंतर या ठिकाणी लक्ष ठेवायचं, समजा अल्किन असन, अल्किन, अल्किन जर असन, ENE जर असन, तर कार्बन कार्बन काय राहणार, डबल बॉन्ड. म्हणजे कोणत्याही दोन कार्बन मध्ये काय राहणार, डबल बॉन्ड राहणार. कोणत्याही दोन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड राहिलं तर काय राहणार, सफिक्स YNE. YNE म्हणजे काय राहणार, अल्काईन राहणार. काय राहणार, अल्काईन. बरोबर आहे. अल्काईन म्हणजे कार्बन कार्बन किती बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. म्हणजे कोणत्याही दोन बॉन्ड कार्बन मध्ये सिंगल बॉन्डच असले सगळे तर अल्केन, तीन कार्बन असले तर प्रोपेन. आता या ठिकाणी दोन कार्बन मध्ये काय डबल बॉन्ड आहे यामध्ये, तर काय तयार झाला, प्रोपीन. यामध्ये दोन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आलं, तर काय तयार झाला, प्रोपाइन. काय तयार झालं मित्रांनो, प्रोपाइन. आता नंतर बघा, आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर काढून दिलंय तुम्हाला या ठिकाणी. मी परत आधी पण सांगितलं होतं तुम्हाला कसं काढायचं, तर राहील लक्षात. नंतर आयसोब्युटिलीन, बरोबर आहे. हे झालं आयसोब्युटेन. बघा आयसोब्युटेन, तीन कार्बन एका लाईन मध्ये, हे तीन कार्बन एका लाईन मध्ये, एक कार्बन त्याच्या त्या लाईनच्या सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे. बघा आता आयसोब्युटेन झालं मित्रांनो. बघा नंतर सायक्लोहेक्झेनचं तुम्हाला स्ट्रक्चर काढून दिलेलं आहे, बघून घ्या बरोबर, प्रॅक्टिस करा छान, आणि एक्झाम साठी जा. आणि हे बेन्झीन पहा, सायक्लोहेक्झेन आणि बेन्झीनचं त्यांनी सुद्धा तुम्हाला डिफरन्स या ठिकाणी समजून सांगितलंय. हे आहे सायक्लोहेक्झेन. हे काय मित्रांनो, सायक्लोहेक्झेन. लक्षात ठेवायचं, जेव्हा रिंगच्या आतमध्ये मी सांगितलं होतं, जेव्हा सायकलच्या आतमध्ये बॉन्ड नसणार तेव्हा सायक्लोहेक्झेन, आणि जेव्हा बॉन्ड असणार तेव्हा काय राहणार, हे बेन्झीन राहणार. काय राहणार, बेन्झीन राहणार. काय राहणार, बेन्झीन. ठीक आहे, क्लिअर आहे का, बघून घेतो. सायक्लोहेक्झेन नंतर बेन्झीन, बरोबर आहे. बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, फंक्शनल ग्रुप्स. काय महत्वाचं आहे सगळ्यात, फंक्शनल ग्रुप. तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये फंक्शन एखादं कंपाऊंड दिलं जाईल आणि म्हणणार त्याचा फंक्शनल ग्रुप काय आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी मित्रांनो, बघा, तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी. तर बघा लक्षात ठेवायचं, जेव्हा अल्कोहोल राहणार तेव्हा फंक्शनल ग्रुप कोणता राहणार, OH राहणार. अल्डिएट असलं तर कोणतं राहणार, CHO राहणार. काय राहणार, CHO अल्डिएट. बघा अल्कोहोल असलं तर OH, अल्डिएट असलं तर CHO, कीटोन असलं CO असलं तर कीटोन, CHO असलं अल्डिहाइड, अल्डिहाइड, OH असलं तर अल्कोहोल, नंतर CHO असलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड. काय राहणार मित्रांनो, कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर आहे. बघा O जर असलं तर याला म्हणायचं इथर. कोणता थर, इथर. O जर असलं तर इथर. ठीक आहे. COO जर असलं तर ईस्टर. हा, COO जर असलं तर ईस्टर. ईस्टर म्हणजे काय, लक्षात ठेवायचं, सिस्टर है ना. ईस्टर म्हणजे COO, बरोबर आहे. नंतर बघा NH2 जर असला तर काय असतं मित्रांनो, अमाइन फंक्शनल ग्रुप असतं. काय असतं, अमाइन. तर तुम्हाला हे फंक्शनल ग्रुपचा चार्ट IMP आहे, म्हणजे IMP आहे, हे तुम्हाला बोर्ड साठी करूनच जायचंय मित्रांनो, आणि तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार. बघा तर लक्षात ठेवायचं, OH असलं तर अल्कोहोल, CHO असलं तर अल्डिहाइड, CO असलं तर कीटोन, आणि नंतर COOH असलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड. नंतर ऑक्सिजन असलं सिंगल फक्त मधात तर दोन कंपाऊंडच्या तर इथर, COO जर असलं तर ईस्टर, आणि NH2 जर असलं तर अमाइन. तर येत आहे का लक्षात मित्रांनो. तर हे फंक्शनल ग्रुप तुम्हाला करून जायचे, म्हणजे करून जायचे आहे. ठीक आहे. यानंतर बघा, यानंतर छान दिलेलं आहे बघा, तुमच्याच टेक्स्टबुक मध्ये दिलंय होमोलॉगस सिरीज. पहा तुम्ही पण छान मध्ये बघू शकता मित्रांनो, होमोलॉगस सिरीज दिलेलं आहे. बघा होमोलॉगस सिरीज पहा, एक कार्बन असलं तर मिथेन, दोन कार्बन असलं तर इथेन, तीन कार्बन असलं प्रोपेन, चार असलं ब्युटेन, पाच असलं पेंटेन, सहा असलं तर हेक्झेन. नावं पण दिलेली आहेत तुम्हाला, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. आणि लक्षात ठेवायचं, पहा एक एक कार्बन त्यामध्ये ऍड करत जायचंय. पहा CH4 मिथेन,
CH3 असलं तर इथेन, बरोबर आहे. पाहून घ्या तुम्ही. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. राहील लक्षात? तर हे एक वेळा लिहून पाहायचं मित्रांनो, पाठ नाही होत. नाहीतर तुम्ही म्हणणार मास्तर पाठ करू का? अरे पाठ नाही करायचंय, लिहून बघा. लिहून बघितलं तर क्लिअर होऊन जाईल. आणि बघा मिथेनमध्ये 1 कार्बन आहे, इथेनमध्ये 2, प्रोपेनमध्ये 3 आणि ब्युटेनमध्ये किती येणार? कंप्लीट करायचं होतं आपल्याला 4, पेंटेनमध्ये किती येणार? 5, हेक्सेनमध्ये 6. आणि नंतर नंबर ऑफ CH2 युनिट याच्यात किती आहे? 2, याच्यात किती आहे? 3, याच्यात किती राहणार? 4, बरोबर आहे. याच्यात किती राहणार? 5, यामध्ये 6 आणि त्यांचं बॉइलिंग पॉइंट पण. मग बॉइलिंग पॉइंट तुम्ही म्हणणार सर लक्षात कसं ठेवायचं? जेवढे जास्त कार्बनची चेन म्हणजे जेवढा जास्त माणसाचं वजन तुम्हाला माहिती आहे. जास्त वजन जर असलं 150 किलो तर त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त असणार. वजन जास्त आहे भाऊ. तर तसंच कार्बनचं चेन जेवढं जास्त तेवढं त्याचं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त. राहील लक्षात? सिंपल आहे. ठीक आहे. आता नंतर बघा, नंतर आहे मित्रांनो काही फंक्शनल ग्रुपची नावं पण दिलेली आहेत तुम्हाला. पहा, होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कोहोल पण दिलेले आहेत. आणि हे डायरेक्ट तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतात 10th मध्ये बघा. होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कोहोल्स. काही अल्कोहोल दिलेले आपल्याला पहा. मिथेनॉल. मिथेनॉल म्हणजेच काय? मिथेन मधला एक हायड्रोजन काढला त्याला OH लावला, मिथेनॉल बनलं. इथेन मधून एक हायड्रोजन काढलं त्याला OH लावलं, इथेनॉल तयार झाला. प्रोपेन मधून एक हायड्रोजन रिप्लेस केलं, त्या ठिकाणी OH लावलं, प्रोपेनॉल झालं. ब्युटेन मधून एक हायड्रोजन काढलं, OH लावलं, काय तयार झालं? ब्युटेनॉल झालं. तर लक्ष ठेवायचं आहे. एकाच कार्बनला जर OH लागला तर मिथेनॉल, 2 कार्बनला लागलं तर OH इथेनॉल, 3 कार्बनला OH असेल तर प्रोपेनॉल, 4 ला असला तर ब्युटॅनॉल. तर या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो आपल्याला, की यामध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत? पहा, यामध्ये किती आहेत? 3. यामध्ये किती आहे? 4, 4. यामध्ये CH2 युनिट किती आहे? आलेत 1, 2, 3. यामध्ये किती आहे? 4. असं सिंपल कंप्लीट करत चला. म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही सायन्सचं. ठीक आहे. आता यानंतर बघा मित्रांनो, बघा. होमोलॉगस सीरीज आपलं अल्कोहोलचं झालं. आता बघणार आहे आपण होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कीन. कशाचं? बघा. होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कीन. बघा, होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कीन मध्ये आपल्याला लक्ष ठेवायचंय. अल्कीन, अल्कीन जेव्हा राहणार मित्रांनो, तेव्हा कार्बन कार्बन काय राहणार? ऍटलिस्ट कोणत्याही 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड राहणार आणि सफिक्स काय राहणार? E सफिक्स राहणार. अल्कीन जर राहिलं तर, बरोबर आहे. तर आता अल्कीन मध्ये लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो? 2 कार्बन असेल तर इथिन म्हणायचं, सफिक्स EN लावायचं पहा. 3 कार्बन असलं तर प्रोपीन म्हणायचं. 4 जर असेल तर ब्युटीन, 5 जर असेल तर पेंटीन. EN सफिक्स लावायचं. आणि कार्बन नंबर लक्षात ठेवा. इथिन मध्ये 2 कार्बन राहणार, प्रोपीन मध्ये 3, ब्युटीन मध्ये 4, पेंटीन मध्ये 5. बरोबर आहे. CH2 युनिट पण यामध्ये किती आहेत? असं काउंट केलेलं आहे. CH2 किती आहेत? यामध्ये एकच आहेत. यामध्ये CH2 किती आहेत? 1, 2 आहेत यामध्ये. यामध्ये CH2 किती आहेत? 1, 2, 3 आहेत. तर असे क्वेश्चन येतात. तर आपल्याला लक्षात ठेवायचं इथिन. तर इथिनचा फॉर्म्युला काय? CH2 डबल बॉन्ड CH2. प्रोपीनचा फॉर्म्युला काय? CH3 CH डबल बॉन्ड CH2. ब्युटीनचं काय? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. नंतर पेंटीनचं काय? CH3 CH2 CH आणि डबल बॉन्ड CH2. तर राहील लक्षात? पहा आता. आता जर हेक्झिनचा विचारला, लक्षात ठेवायचं मित्रांनो. जर तुम्हाला विचारलं हेक्झिनचा काय येणार? सॉरी, हेक्झिन. तर हेक्झिन मध्ये किती कार्बन आहे? 6 कार्बन आहे. तर पहा कसं काढायचं. 1 हे झालं कार्बन, 2, 3 आणि 4. बरोबर आहे. हे झालं 4 कार्बन. 5 आणि 6 मध्ये काय राहणार? 5 आणि 6 मध्ये डबल बॉन्ड राहणार. पहा. 1, 2, 3, 4, 5, 6. 5 आणि 6 मध्ये किंवा 1 आणि 2 मध्ये काय राहणार? डबल बॉन्ड. लक्षात. आता नंबरिंग इकडूनच करायचं. ज्या साईडने डबल बॉन्ड जवळ येतो त्या साईडने काय करायचं? नंबरिंग करायचं. तर पहा, ह्याचं नाव काय तयार झालं? 1 हेक्झिन. म्हणजे कोणत्याही पहिल्या 2 कार्बन मध्ये काय करायचं? डबल बॉन्ड देऊन द्यायचं. ट्रिपल बॉन्ड असेल तर पहिले कोणत्याही 2 कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड देऊन द्यायचं. राहील का लक्षात मित्रांनो? सांगा. इथिन, प्रोपीन, ब्युटीन अँड पेंटीन. आता यानंतर बघा, होमोलॉगस सीरीज झालं आपलं. तर काही क्वेश्चन्स येतात, लक्षात ठेवा. काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात बघा. काही क्वेश्चन विचारले जातात आपल्याला. तर या ठिकाणी बघा, आपल्याला या ठिकाणी विचारलंय CnH2n कशाचा फॉर्म्युला आहे? लक्षात ठेवायचा. तर लक्षात ठेवा, अल्केन जो आहे मित्रांनो, अल्केन, तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय? CN
H2N+2 काय अल्केनचा फॉर्म्युला जनरल CnH2n+2 राहील लक्षात. नंतर आणि त्याचं तुम्हाला आणखी विचारू शकता अल्किनचा काय राहणार, तर अल्किनचा काय राहणार, मग अल्किन मध्ये +2 कमी करायचं. पहा आता नंतर आयपीसी नेम बघा, आयपीसी नेम साठी लक्ष ठेवायचं. पहा आयपीसी नेम साठी लक्ष ठेवायचं मित्रांनो. पहा आता या ठिकाणी लक्ष ठेवायचं सिंगल चेन जर असेल कार्बन, पहा हे सिंगल चेन आहे एन सफिक्स, सिंगल चेन असलं तर ANE, हे सगळं सिंगल चेन. या ठिकाणी पहा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असलं तर ENE सफिक्स लागणार, प्रोपीन बनलं. ट्रिपल बॉन्ड असलं तर सफिक्स काय लागणार, YNE लागणार. पहा प्रोपाईन बनलेलं आहे, राहील लक्षात. तर या ठिकाणी सफिक्स आहे अल्केनला ANE, अल्केन जर असलं तर YNE, ठीक आहे, अल्काईन असलं तर YNE. आता यानंतर बघा मित्रांनो काय गिव्हन आहे या ठिकाणी. पहा नाव कशी द्यायची आणि हे डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात आपल्याला. बघा डायरेक्ट लक्ष ठेवा, यामध्ये विचारले जातं आपल्याला आययुपीसी नेम. काय दिलंय, इथेनॉल दिलेलं आहे, इथेनॉल बरोबर आहे. CH, आता बघा या ठिकाणी काय दिलंय, CH3 पाहिजे, CH2 आहे, CH3 CH2 CH2OH, तर याचं नाव काय बनणार, इथेनॉल. तर प्रीफिक्स पण काय, पॅरेंट पण काय इथेन आहे, तर मग इथेनॉल झालं हे. तर याला पण काय म्हणणार आपण, पूर्ण इथेनॉल तयार झालं, बरोबर आहे, इथेनॉल. नंतर या ठिकाणी क्लोरीन लागलं तर क्लोरो इथेन. पहा क्लोरीन लागलं तर काय बनणार, क्लोरो इथेन. प्रिफिक्स काय लागलं या ठिकाणी, क्लोरो, क्लोरीन असल्यामुळं Cl असल्यामुळं क्लोरीन. Br असलं तर काय लागतं रे, ब्रोमो. तर बघा इथेनला क्लोरीन लागलं होतं तर क्लोरो इथेन, ब्रोमीन लागलं तर ब्रोमो इथेन, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा काय दिलंय, 1 2 3 कार्बन आहे. बघा यामध्ये किती कार्बन आहे, 3 कार्बन आहे. 1 2 3 कार्बन आहे, 3 कार्बन आहे, प्रोपेन आहे, तो प्रोपॅनॉल झाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं सफिक्स कोणतं लागलं, प्रिफिक्स, प्रिफिक्स लागलं या ठिकाणी. तर पॅरेंट प्रिफिक्स म्हटलंय, पॅरेंट सफिक्स कोणतं लागलं, EAL. प्रिफिक्स कोणतं लागलंय, प्रोपेन. प्रिफिक्स कोणतं होतं, प्रोपेन. तर या ठिकाणी काय तयार झालं, प्रोपॅनॉल. याचं नाव काय ना, प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल काय बनणार, प्रोपॅनॉल. तर हे काय, CH3COOH, CH3COOH म्हणजे हे काय, ऍसिटिक ऍसिड आहे हे. काय, ऍसिटिक ऍसिड. तर ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला लक्ष ठेवायचं. CH3 आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि OH जर असलं मित्रांनो, तर हे काय, विनेगर आहे, विनेगर. याला काय म्हणतात, विनेगर म्हणतात याला, विनेगर. अजून कोणतं ऍसिड म्हणतात, इथेनॉइक ऍसिड. कोणतं ऍसिड आहे हे, इथेनॉइक ऍसिड. लक्षात राहील, इथेनॉइक ऍसिडचा फॉर्म्युला आहे हे जे दिलेलं आहे आपल्याला. हे काय, ऍसिड जर असलं तर OIC ऍसिड, अल्डिहाइड असलं तर EL, Br असलं तर ब्रोमो, Cl असलं तर क्लोरो, ऑक्सिजन असलं तर OL, अमाइन असलं तर अमाइन आणि कीटोन असलं तर ONE. बघा इथेनॉइक ऍसिड दिले बघा या ठिकाणी, इथेन. लक्षात ठेवा CH3 ला जर ऍसिड ग्रुप बाइंड आहे तर त्याला काय म्हणायचं, इथेनॉइक ऍसिड. आणि इथेनॉइक ऍसिडलाच काय म्हणतात, विनेगर म्हणतात मित्रांनो. आणखी काय म्हणतात, विनेगर, ऍसिटिक ऍसिड पण म्हणतात याला, काय म्हणतात, ऍसिटिक ऍसिड पण म्हणतात यामध्ये. इथेनॉइक ऍसिडचं दुसरं नाव काय, ऍसिटिक ऍसिड, विनेगर किंवा ऍसिटिक ऍसिड. लक्ष ठेवायचं. आणि हे विनेगर माहिती आहे तुम्हाला कशासाठी वापरतात, तर काही मटेरियलला म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण वापरतात, काही मटेरियलला पिकवण्यासाठी पण वापरतात. कोणतं, विनेगर. विनेगरचा फॉर्म्युला काय, CH3COOH म्हणजे इथेनॉइक ऍसिड पण म्हणू शकतो आपण. नंतर दिले मित्रांनो CH3NH2, मिथेन अमाइन. काय तयार झालंय, मिथेन अमाइन. नंतर CH3COCH3 कीटोन लागलेला आहे, तर प्रोपेन तयार झालं यामध्ये, ONE सफिक्स लागलेला आहे यामध्ये. कोणता सफिक्स लागलेला आहे, ONE. तर त्यानंतर आणखी बघा तुम्हाला नावं दिलेले आहेत कंपाऊंडचे. बघा आययुपीसी नेम दिले, परत आययुपीसी नेम विचारलंय या ठिकाणी. बघा किती कार्बन आहे, 3 कार्बन आहे. तर 3 कार्बन असलं तर याचं नाव काय बनणार, 2 प्रोपॅनॉल. काय बनणार, 2 प्रोपॅनॉल. बघा 2 प्रोपॅनॉल का बरं, कारण 1 2 3 कार्बनचं चेन आहे आणि दुसऱ्या कार्बनला काय, OH ग्रुप आहे. OH असलं तर सफिक्स कोणतं लागतं, OH ग्रुप जर असलं तर सफिक्स कोणतं लागतं, OL. OL काय असतो, OH असलं तर सफिक्स असतो, बरोबर आहे.
तर या ठिकाणी 3 कार्बन आहे तर काय तयार झालं 2 प्रोपॅनॉल हे नावं दिले आहेत या ठिकाणी किंवा आपण प्रोपेन 2 OL पण म्हणू शकतो. नंतर बघा नंतर पहा 1, 2, 3, 4, 5 5 कार्बनचं चेन आहे बघा. 5 कार्बनचं चेन आहे आणि नंबरिंग या साइडने येणार 1, 2, 3, 4, 5 असं नाव येणार. नंबरिंग अशा साइडने द्यायची. IUPACचा माझा व्हिडिओ बघून घ्या. नंबरिंग अशा साइडने द्यायची आहे, ज्या साइडने लाँग चेनला अटॅच असलेला ग्रुप काय असला पाहिजे काय आला पाहिजे त्याचा कमीत कमी नंबर आला पाहिजे. पहा या ठिकाणी दुसऱ्या कार्बनला प्रोपेन क्लोरो आहे. तर याचं नाव काय बनणार 2 क्लोरोपेंटेन. पहा दुसऱ्या कार्बनला काय होतं क्लोरीन होतं. म्हणून काय तयार झालं 2 क्लोरोपेंटेन. 5 कार्बन असलं तर पेंटेन आणि दुसऱ्या कार्बनला Cl होतं म्हणून 2 क्लोरोपेंटेन त्याचं IUPAC नाव तयार झालं. नंतर बघा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी पण 5 कार्बनचं चेन आहे. नंबरिंग या साइडने येणार 1, 2, 3, 4 कार्बन आणि 5 कार्बन. 5 कार्बन जर असले तर काय बनते पेंटेन. पॅरेंट काय बनते पेंटेन आणि दुसऱ्या कार्बनला CU ग्रुप असल्यामुळं काय येणार मित्रांनो पेंटेन 2 ONE येणार पहा. 5 कार्बनचं चेन होतं पेंटेन दुसऱ्या कार्बनला CO ग्रुप असल्यामुळं कीटोन आहे बघा. कीटोन आहे कीटोन मध्ये सफिक्स कोणता लागतो CO जर असला तर ONE सफिक्स लागतो. कोणता लागतो ONE. 5 कार्बनचं चेन होतं बघा 1, 2, 3, 4, 5 कार्बनचं चेन दुसऱ्या कार्बनला CO होतं काय तयार झालं पेंटेन 2 ONE तयार झालं बघा. तर यानंतर मित्रांनो बघा आणखी काही नॉमेनक्लेचर आपल्याला या ठिकाणी गिवन आहेत ते सुद्धा आपल्याला एक वेळा बघून घ्यायचंय. बघा आता या ठिकाणी काही कंपाऊंड दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता बघा. आता पहिलं जे कंपाऊंड दिलंय आपल्याला इथिलीन दिलेलं आहे इथिलीन. तर इथिलीन जे आहे मित्रांनो बघा. तर इथिलीन जे आहे, तर इथिलीन जे आहे, तर इथिलीन या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH2. तर याचा IUPAC काय होणार? CH2 डबल बॉन्ड CH2 चा IUPAC होणार इथिन. आणि नंतर या ठिकाणी CH ट्रिपल बॉन्ड CH दिलाय. तर याचा IUPAC नेम येणार इथाईन. YNE सफिक्स पहा. डबल बॉन्ड होतं म्हणून ENE आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून YNE. बरोबर आहे? नंतर बघा CH3COOH ऍसिटिक ऍसिड आहे. पण यालाच काय म्हणतात 2 कार्बन आहे यामध्ये बघा. याला काय म्हणतात इथॅनॉइक ऍसिड. काय म्हणतात इथॅनॉइक ऍसिड म्हणतात. नंतर या ठिकाणी बघा 1 कार्बन 2 कार्बन 2 कार्बन होते. तर 2 कार्बन असलं तर पॅरेंट काय बनणार इथेन. बरोबर आहे. आणि ऍसिड असल्यामुळे सफिक्स कोणतं लागलं ऍसिड असल्यामुळे सफिक्स लागलं OIC ऍसिड. बरोबर आहे. म्हणून आपण त्याला काय म्हटलं CH3COOH ला इथेनॉइक ऍसिड म्हटलं. नंतर CH3OH आहे. तर CH3 म्हणजेच काय मिथेन. काय म्हणणार याला CH3 असला तर मिथिल अल्कोहोल. हे झालं कॉमन नेम. हे त्याचे कॉमन नेम दिलेले आहे सगळे. CH3 असलं तर मिथिल आणि OH असलं तर अल्कोहोल मिथिल अल्कोहोल. याचं IUPAC नाव काय बनणार किती कार्बन आहे? एक कार्बन असलं तर पॅरेंट काय राहते मिथेन. बरोबर आहे. आणि OH असलं तर सफिक्स काय लागते मित्रांनो OL. तर काय बनणार मिथॅनॉल. काय बनणार मिथॅनॉल. आता या ठिकाणी बघा एथिल अल्कोहोल आहे कारण 1, 2 दोन कार्बन आहेत. 2 कार्बन असलं तर पॅरेंट काय राहते इथेन. बरोबर आहे. आणि इथेनला OH ग्रुप लागलाय मग याचं IUPAC नाव काय बनणार इथेनॉल. काय बनणार इथेनॉल. असं कंप्लीट करून घ्यायचं. या ठिकाणी बघा ऍसिटल्डिहाइड आहे 1 and 2 दोन कार्बन यामध्ये पण 2 कार्बन जर असलं तर याला म्हणायचं मित्रांनो इथेनॉल. काय म्हणायचं इथेनॉल. पहा अल्डिहाइड आहे तर सफिक्स EL. OH असलं तर सफिक्स काय लागतो OL. अल्डिहाइड असलं तर EL. OH असलं तर OL. पहा 1, 2 दोन कार्बन इथेनॉल तयार झालं पहा. फरक आहे. आता नंतर बघा या ठिकाणी 1, 2, 3 कार्बन आहे. पण कोणता फंक्शनल ग्रुप आहे ऍसिटोन आहे. सफिक्स कोणता लागणार ONE लागणार. कीटोन आहे हा. कीटोन मध्ये 1, 2, 3 कार्बन आहे. 3 कार्बन आहे तर याचं नाव काय बनणार दुसऱ्या कार्बनला कार्बोनिल ग्रुप आहे. तर काय बनणार मित्रांनो 2 प्रोपॅनॉल. काय बनणार 2 प्रोपॅनॉन. काय बनणार 2 प्रोपॅनॉन. कारण 3 कार्बनचं चेन आहे. दुसऱ्या कार्बनला CO ग्रुप आहे. म्हणून त्याचं पूर्ण नाव काय बनणार मित्रांनो 2 प्रोपॅनॉन. काय बनणार 2 प्रोपॅनॉन. आता या ठिकाणी बघा 1, 2, 3, 4 कार्बन आहे. किती कार्बन आहे 4. दुसऱ्या कार्बनला काय CO ग्रुप आहे. तर 2 नंबर देऊन देऊ आपण. आणि 4 कार्बन असलं तर काय बनणार 1, 2, 3, 4 ब्युटेन. ब्युटेनला सफिक्स कोणतं लागणार आहे ONE. काय बनणार 2 ब्युटॅनॉन. ब्युटॅनॉन. काय बनणार मित्रांनो 2 ब्युटॅनॉन. नंतर बघा इथिल अमाइन आहे. इथिल अमाइन आहे तर
दोन कार्बन 1 2 इथिल अमाइन आहे, तर याचं नाव काय बनणार? तर इथिन अमाइन असलं तर दोन कार्बन असलं तर पॅरेंट काय बनते? इथेन. बरोबर आहे, काय बनते? इथेन. आणि NH2 असलं तर काय सफिक्स लागतो? अमाइन. तर याचं नाव काय बनणार? इथेन अमाइन. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, एन प्रोपिल क्लोराइड दिलेला आहे. Cl असल्यामुळं क्लोराइड 1 2 3 कार्बन आहे. 3 कार्बन असलं तर काय बनणार? पहिल्याच कार्बनला Cl आहे, तर काय बनणार याचं नाव? 1 क्लोरो. काय बनणार मित्रांनो? 1 क्लोरो प्रोपेन. काय बनणार? 1 क्लोरो प्रोपेन. तुम्ही म्हणणार मास्टर 1 क्लोरो प्रोपेन का बरं आहे? कारण पहिल्याच कार्बनला Cl आहे ना मित्रांनो, बरोबर आहे. आणि पहिल्या कार्बनला Cl असल्यामुळं 1 क्लोरो. कारण क्लोरीन साठी आपण काय लिहितो? प्रिफिक्स क्लोरो. ठीक आहे. तर मग काय बनणार? 1 क्लोरो प्रोपेन. समजलं का? एवढं सांगा लागतं. आता बघा यानंतर यानंतर काय दिले बघून घ्या पटापट. काय रिएक्शन दिलेले आहेत. आता यानंतर दिले आपल्याला कंबशन रिएक्शन. कोणतं दिलेलं आहे मित्रांनो बघा? कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शन हे जे कंबशन रिएक्शन आहे, कोणतं रिएक्शन आहे बघा. स्पेलिंग दिसत नसेल तर लक्षात ठेवा. पहा, कंबशन रिएक्शन. कंबशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या रिएक्शन मध्ये मित्रांनो CO2 बनते, ज्या रिएक्शन मध्ये CO2 बनते, त्या रिएक्शनला काय म्हणायचं? कंबशन रिएक्शन म्हणायचं. बरोबर आहे. तर लक्ष ठेवा. आता या ठिकाणी पहा, कार्बन रिएक्ट विथ ऑक्सिजन झाला, काय बनलं? CO2. आता यामध्ये पहा, मिथेनचं रिएक्शन ऑक्सिजन सोबत झालं, काय बनलं? CO2. नंतर इथेनॉलचं रिएक्शन ऑक्सिजन सोबत झालं, CO2 बनलं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या रिएक्शन मध्ये CO2 प्रोडक्ट भेटणार, त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? कंबशन रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो? कंबशन रिएक्शन. पहा, यामध्ये पण आपल्याला दिलेलं आहे, ज्या रिएक्शन मध्ये काय बनतं मित्रांनो, सिंपल लक्षात ठेवायचं. द रिएक्शन इन विच फॉर्मेशन ऑफ CO2 एज अ फायनल प्रोडक्ट कॉल्ड कंबशन रिएक्शन. काय म्हणणार? कंबशन रिएक्शन. तर ज्यामध्ये CO2 बनते तो काय लक्षात ठेवायचा? कंबशन रिएक्शन मित्रांनो. ठीक आहे. तर यानंतर बघा, नंतर आहे ऑक्सिडेशन. बघा, नंतर काय दिलंय? ऑक्सिडेशन. कोणतं दिलंय मित्रांनो? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजेच काय होतं? ऍडिशन ऑफ, सिंपल लक्षात ठेवायचं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे O2 चं. ज्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्ह ऑफ किंवा रिमोल ऑफ H2, ज्यामध्ये हायड्रोजन निघून जातात आणि ऑक्सिजन ऍड होतो, त्या रिएक्शनला काय म्हणतो मित्रांनो आपण? ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो? ऑक्सिडेशन रिएक्शन. तर यानंतर बघा, ऑक्सिडेशन झालं आपलं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला बघा. या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिले आहे त्यांनी बघा. तर या ठिकाणी होतं इथेनॉल, दोन कार्बन असल्यामुळे इथेनॉल पहा 1 2 इथेनॉल. इथेनॉल मध्ये ऑक्सिजनचं ऍडिशन केलंय. इथेनॉल मध्ये ऑक्सिजनचं ऍडिशन केलं. या ठिकाणी काय झालं? ऑक्सिडेशन झालं मित्रांनो. काय झालं? ऑक्सिडेशन. तर लक्ष ठेवायचं, आयडेंटिफाय रिएक्शन विचारतात. लक्ष ठेवायचं, ज्यामध्ये ऑक्सिजन वाढत असणार आणि हायड्रोजन इलिमिनेट होत असणार. यामध्ये पहा, हायड्रोजन काय झाले? रिमूव्ह झाले आणि ऑक्सिजन काय झालं? ऍड झालं. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं, त्याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन. तर या ठिकाणी इथेनॉइक ऍसिड तयार झाला पहा. 1 and 2 कार्बन असलं तर COOH असलं तर इथेनॉइक ऍसिड. पहा, ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल पण बघितलं आपण. तर यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो, ऍडिशन रिएक्शन. कोणतं रिएक्शन आहे? ऍडिशन रिएक्शन. पाहता या ठिकाणी ऍडिशन रिएक्शन. आता तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, सिंपल सिंपल. ऍडिशन रिएक्शन मध्ये काय तयार होतं? नो बाय प्रोडक्ट. नो बाय प्रोडक्ट. नो बाय प्रोडक्ट म्हणजे याच्यात वेस्ट प्रोडक्ट तयार होते. फक्त काय होते? दोन रिएक्टन एकत्र येतात आणि त्याचं ऍड होऊन जातं. त्याला म्हणायचं ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन म्हणजेच काय? द रिएक्शन इन विच total reactant convert into product, there is no formation of any kind of byproduct called addition reaction. काय होतं? फक्त त्याचे ऍडच होणार फक्त. बघा, ऍडिशन रिएक्शन. पहा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला बघा. हे एक्झाम्पल आहे या ठिकाणी ऍडिशन रिएक्शन. बघा, हे जे एक्झाम्पल आहे हे कोणतं आहे? ऍडिशन रिएक्शन. बघा, यामध्ये काय झालं? दोन हायड्रोजन ऍड झाले पहा. एक या कार्बनला, एक या कार्बन. पहा, दोन कार्बनवर दोन हायड्रोजन ऍड झाले
आणि डबल बॉन्ड कन्वर्ट इंटू सिंगल बॉन्ड. तर ज्या रिएक्शन मध्ये डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन होतं किंवा हायड्रोजनचं ऍडिशन होतं त्याला म्हणायचं, किंवा ऍड होतं मटेरियल, बाय प्रोडक्ट तयार होत नाही. पहा, दुसरा प्रोडक्ट तयार झाला का नाही, ज्यामध्ये फक्त प्रोडक्ट तयार होतो त्याला ऍडिशन रिएक्शन म्हणायचं मित्रांनो. बघा आता यानंतर बघा सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणतं रिएक्शन आहे बघा, सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता हे जे सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, तर सबस्टिट्यूशन मध्ये काय होतं, एक गोष्ट निघून जातं. पहा आता या ठिकाणी सबस्टिट्यूशन मध्ये काय होतं, पहा CH4 आहे मित्रांनो, CH4 म्हणजे मिथेन आहे आपल्याजवळ, मिथेन. आणि या मिथेनचं रिएक्शन केलं त्यांनी Cl2 सोबत केलं. पहा Cl2 ला आपण असं लिहू शकतो. आणि काय होणार पहा, सबस्टिट्यूशन मध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन मध्ये एक कंपाऊंड दुसऱ्या कंपाऊंड सोबत निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी दुसरं कंपाऊंड लागतं. पहा या ठिकाणी पहा CH4 होतं, CH4 मधला एक हायड्रोजन निघून एक Cl जॉईन झाला, CH3Cl तयार झाला. या ठिकाणी या ठिकाणी आणखी एक हॅलोजन रिप्लेस झालं. पहा या ठिकाणी परत तसं, म्हणजेच काय, आपला जो एक रिएक्टन आहे त्यामधला एक हायड्रोजन निघून जाईल आणि दुसरा त्याच्यात ऍड झाला, तर म्हणजे काय झालं, सबस्टिट्यूशन झालं. काय झालं, सबस्टिट्यूशन. या रिएक्शन मध्ये तयार काय होणार पहा, CH3Cl तयार होणार आणि बाय प्रोडक्ट काय तयार होणार, HCl. लक्षात ठेवायचं आहे, ज्या रिएक्शन मध्ये एक ऍटम निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी दुसरा ऍटम लागतो त्याला काय म्हणतो मित्रांनो, आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. बघा यानंतर पहा सबस्टिट्यूशन मध्ये राहील लक्षात, आता एक रिएक्टर मधला एखादा मॉलिक्यूल निघून जाईल ऍटम आणि दुसरा त्याला ऍड, त्यामध्ये दुसरा ऍड होऊन जाईल. बघा सबस्टिट्यूशन पण झालं आपलं. नंतर आहे डिहायड्रेशन. नंतर मित्रांनो बघा काय दिलेलं आहे, डिहायड्रेशन. आता या ठिकाणी दिलंय डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे होतं रिमूव्ह वॉटर. काय होतं मित्रांनो, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्ह वॉटर. लक्षात ठेवा. आता उन्हाळा लागलेला आहे, लक्षात ठेवा. आता काय लागलेलं आहे मित्रांनो, उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा लागलाय म्हणजे आपल्या बॉडीतलं वॉटर काय होणार, रिमूव्ह होणार. डिहायड्रेशन म्हणतो. डॉक्टर जवळ जर आपण गेलो तर डॉक्टर म्हणून तुम्हाला डिहायड्रेशन झालं, तुमच्या बॉडीतलं पाणी कमी झालं, पाणी प्या रे पोरांनो जास्त. तर लक्षात ठेवा डिहायड्रेशन कसं झालं बघा. यामधलं काय झालं, हा जो कंपाऊंड आहे CH3, आता हा जो CH2 आहे याला पण असं लिहू, एक एच खाली लिहू. या ठिकाणी OH ग्रुप आहे. तर मग काय झालं, यामधलं एक एच, पहा लक्ष द्या. पहा काय तयार झालं यामध्ये, पहा दोन कार्बन आहे, एक कार्बन आपण असं लिहू, यातला एच एच असं लिहिलं आपण, बरोबर आहे. आणि OH या ठिकाणी, मग काय होणार पहा या ठिकाणी, हा जो कार्बन आहे, हा जो कार्बन आहे यामधला एक हायड्रोजन बघा, यामधला एक हायड्रोजन, हा जो CH3 आहे ना, यामधला एक हायड्रोजन या OH सोबत चालला जाईल. पहा म्हणजे एका कार्बन मधून H, एका कार्बन मधून OH. पहा या कार्बन मधून H गेला, या कार्बन मधून OH गेला, तर CH2 तयार झाला. तर या ठिकाणी काय झालं, वॉटर रिप्लेस झाला मित्रांनो. काय रिमूव्ह झाला, H2O रिमूव्ह झाला. आणि ज्या रिएक्शन मध्ये सिंपल लक्षात ठेवायचं, डिहायड्रेशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. एका कार्बन मधून H आणि एका कार्बन मधून OH, दोन कार्बन मधून वॉटर रिप्लेस झाला आणि त्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. तर ज्या ठिकाणी वॉटर रिप्लेस होते त्याला म्हणतो आपण डिहायड्रेशन. वॉटर रिप्लेस झाला तर काय म्हणणार आपण, डिहायड्रेशन. पहा 1 2 दोन दोन हायड्रोजन राहिले, CH2 डबल बॉन्ड CH2 तयार झाला. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजेच काय असते, इथिन असते. इथिन काय असते, इथिन. तर डिहायड्रेशन म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं, रिमूव्हल ऑफ वॉटर. एका कार्बन मधून हायड्रोजन, दुसऱ्यामधून OH, वॉटरला बाहेर काढायचं, त्याला डिहायड्रेशन म्हणायचं. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, ठीक आहे. नंतर लक्षात ठेवा, नंतर आपल्याला दिलेलं आहे ऍसिड बेस रिएक्शन. लक्षात ठेवा कोणतं रिएक्शन दिलंय, ऍसिड बेस रिएक्शन. आणि हे जे ऍसिड बेस रिएक्शन आहे मित्रांनो, ऍसिड आणि बेस मध्ये जेव्हा रिएक्शन होईल त्या रिएक्शनला म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणतं रिएक्शन, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ऍसिड बेस रिएक्शनचं नाव काय होणार, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. जेव्हा ऍसिड आणि बेसचं रिएक्शन होईल, तेव्हा ऍसिड आणि बेसचं रिएक्शन झालं तर त्या रिएक्शन लक्षात ठेवायचं, ज्या रिएक्शन मध्ये आपल्याला ऍसिड आणि बेस दिसलं, ऍसिड म्हणजेच काय, ज्यामध्ये COOH ग्रुप राहील आणि बेस म्हणजे ज्यामध्ये OH ग्रुप राहील, NaOH KOH राहील. तर ज्या रिएक्शन मध्ये ऍसिड आणि OH दिसलं आपल्याला, ते ऍसिड बेस रिएक्शन, त्याचं नाव काय होणार, न्यूट्रलायझेशन रिएक्शन.
ऍसिड बेस रिएक्शनला काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतात. राहील लक्षात? आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलंय. इथेनॉइक ऍसिड बघा. इथेनॉइक ऍसिडचं रिएक्शन कोणासोबत झालेलं आहे? इथेनॉइक ऍसिडचं रिएक्शन मित्रांनो सोडियम हायड्रॉक्साईड सोबत झालंय. NaOH चं नाव काय? सोडियम हायड्रॉक्साईड. आणि NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन झालं. यामध्ये काय झालं तयार? यामधलं हा जो H आहे या Na सोबत चालला गेला आणि सॉल्ट तयार झाला. काय तयार झालं? सॉल्ट. ज्या रिएक्शन मध्ये ऍसिड बेसचं रिएक्शन होतं आणि सॉल्ट तयार होतं त्या रिएक्शनला म्हणतात न्यूट्रलायझेशन रिएक्शन. राहील मित्रांनो लक्षात? बघा आता यानंतर न्यूट्रलायझेशन झालं कंप्लीट आपलं. सिंपल लक्ष ठेवायचं ऍसिड बेस रिएक्शन टू फॉर्म अ सॉल्ट कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणतं रिएक्शन मित्रांनो? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ठीक आहे, राहील लक्षात? आता बघा नंतर आपल्याला रिएक्शन दिलेलं आहे एक. हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये या रिएक्शनचं नाव आहे मित्रांनो. हे जी रिएक्शन आहे यामध्ये काय तयार झालंय? हे जे कंपाऊंड आहे हे फंक्शनल ग्रुप तयार झालं इस्टर. आणि ज्यामध्ये इस्टर तयार होतं मित्रांनो त्याला म्हणायचं इस्टरिफिकेशन. हे कोणतं रिएक्शन झालं? इस्टेरिफिकेशन. ज्या रिएक्शन मध्ये ऍसिड आणि अल्कोहोलचं रिएक्शन होतं पहा यामधला OH आणि यातला H असं निघून जाईल. एकाचा OH एकाचा H वॉटर रिप्लेस होईल. जेव्हा ऍसिड आणि अल्कोहोलचं रिएक्शन होतं आणि त्यामधून वॉटर निघून इस्टर तयार होतो त्या रिएक्शनला काय म्हणतात? इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? इस्टरिफिकेशन रिएक्शन. राहील लक्षात? आता बघा सिंपल लक्षात ठेवलं ऍसिड आणि अल्कोहोलचं रिएक्शन जर झालं तर याला इस्टरिफिकेशन रिएक्शन आपण म्हणतो. बरोबर आहे? आता त्यानंतर आहे पॉलिमरायझेशन. कशाला म्हणायचं? पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजेच काय? पॉलिमरची एक चेन तयार होत. पहा खूप सारे इथिन मॉलिक्यूल घेतले त्याच्यापासून एक पॉलिथिन बनलंय. लक्षात ठेवायचं इथिन. इथिन म्हणजेच काय? CH2 डबल बॉन्ड CH2. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे काय? इथिन. आणि इथिन जर आपण घेतलं मित्रांनो आणि खूप सारे इथिन आपण एकत्र जॉईन केले तर काय बनते? पॉलिथिन. हे काय? पॉलिथिन. पॉलिथिन मार्केटमध्ये येते. लक्षात ठेवा मार्केटमध्ये पाहिलंय तुम्ही पॉलिथिन बघितलंय की नाही? पॉलिथिन पन्नी प्लास्टिक काय म्हणतो आपण त्याला? प्लास्टिक. पॉलिथिन म्हणजे काय? पन्नी पॉलिथिन प्लास्टिक. इथिनचे खूप सारे मॉलिक्यूल एकत्र जोडले तर काय बनते? पॉलिथिन. जर एका मॉलिक्यूल पासून खूप साऱ्या लॉंग चेन बनत असेल तर त्या रिएक्शनला म्हणतात पॉलिमरायझेशन. खूप सारे मॉलिक्यूलचं चेन बनणं म्हणजे पॉलिमरायझेशन. ठीक आहे बघा. त्यानंतर मित्रांनो बघा पॉलिमरायझेशनचे काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला. पहा आता आपण जे मार्केटमध्ये बघतो ना, मार्केटमध्ये जे बघतो आपण बघा पॉलिथिन. या पॉलिथिनचं या ठिकाणी स्ट्रक्चर दिलंय पहा. हे पॉलिथिनचा फॉर्म्युला आहे. नंतर आहे पॉलिस्टायरीन म्हणजे जे रबर गिबर बनतात त्या पॉलिस्टायरीनचा या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. नंतर पॉलिस्टायरीन म्हणजे थर्मोकॉल. पाहिले का तुम्ही? थर्मोकॉल. थर्मोकॉल कशाचं बनते पाहून घ्या. पॉलिस्टायरीन. पन्नी पाहिलंय तर कॅरी बॅग म्हणजे प्लास्टिक. पॉलिथिन कशाचं बनते? इथिन पासून बनते. लक्ष ठेवायचं. स्टायरीन पासून काय बनते? थर्मोकॉल. नंतर पीव्हीसी पाईप. पीव्हीसी पाईप पाहिला असं तुम्ही. पीव्हीसी पाईप पाईप पाहिलाय ना घरी? पीव्हीसी पाईप त्याला म्हणतात पॉलिव्हिनिल क्लोराईड. तर विनिल क्लोराईड पासून बनते पॉलिव्हिनिल क्लोराईड. आणि हे पीव्हीसी पाईप तुम्ही पाहिलं असं डोअर मॅट्स ट्यूब्स जे पाईप्स आहेत ते कशाचे बनतात? पॉलिव्हिनिल क्लोराईडचे बनतात. लक्षात ठेवायचं. त्याला पीव्हीसी शॉर्टकट मध्ये म्हणतात. विनिल क्लोराईडचे खूप सारे मॉलिक्यूल एकत्र येऊन काय बनते? पीव्हीसी बनते. पॉलिव्हिनिल क्लोराईड बनतं. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला? त्यानंतर पण दिलंय इम्पॉर्टंट टेफ्लॉन. काय दिलेलं आहे? टेफ्लॉन. हे टेफ्लॉन मध्ये बघा CF2 डबल बॉन्ड CF2. लक्षात त्याच्यातून टेफ्लॉन म्हणते. टेफ्लॉन म्हणजेच काय? नॉन स्टिक वेअर. हे कुठं वापरतो आपण? कुकिंग मध्ये वापरतो. कुठं वापरतो? कुकिंग स्वयंपाकघरात. जे आपण पिझ्झा बर्गर ज्याच्यात बनवते माहिती आहे ना तुम्हाला? डोसा माहिती आहे? डोसा कसा बनवते मम्मी? तर जे डोश्यासाठी पॅन वापरते तवा वापरते ते नॉन स्टिक राहते चिटकत नाही. तर ते नॉन स्टिकी मटेरियल कशाचं बनते? टेफ्लॉन. नंतर आहे पॉलिप्रॉपिलिन. पॉलिप्रॉपिलिन इंजेक्शन जे राहते
इंजेक्शन जे बनतात, प्लास्टिकवाले इंजेक्शन दिसतात आपल्याला, ते कशाचे राहतात? पॉलीप्रॉपिलीन. बरोबर आहे. आता त्यानंतर बघा मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही कंपाऊंड दिलेले आहेत बघा. कोणते कोणते कंपाऊंड दिले? ग्लुकोज, सेल्युलोज, ग्लुकोज, नंतर प्रोटीन, डीएनए, आरएनए. तर डीएनएचा फुल फॉर्म काय आहे? डीऑक्झी रायबोस न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्झी रायबो न्यूक्लिक ऍसिड, डीएनए. आरएनए म्हणजेच काय? रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. डीएनएचा फुल फॉर्म काय इथं लक्षात ठेवायचं? डीऑक्झी रायबो न्यूक्लिक ऍसिड. रायबो न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनए म्हणजेच काय? रायबो न्यूक्लिक ऍसिड. रायबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनए म्हणजेच काय? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजेच काय? रायबो न्यूक्लिक ऍसिड. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. नंतर बघा, ठीक आहे. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो एक्सरसाइज. आता आपण पूर्ण चॅप्टर बघितलंय. आता एक्सरसाइज बघा काय काय दिलंय पहा. C2H6 कशाचा फॉर्म्युला आहे? C2H6. C2H6 कशाचा फॉर्म्युला आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड. C2H6 म्हणजे CH3 डबल बॉन्ड CH3. म्हणजे काय आहे रे मित्रांनो? इथेन. तर इथेन काय आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. नंतर CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे CH ट्रिपल बॉन्ड CH तयार होईल. हे काय? इथाईन आहे, इथाईन. किंवा याचं दुसरं नाव आहे ऍसिटिलीन. लक्ष ठेवायचं, इथाईनचं दुसरं नाव काय? ऍसिटिलीन. तो ऍसिटिलीन कशामध्ये येतो? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये येतो. नंतर CH4O. CH4O म्हणजे कोण कशामध्ये येणार? CH4O. CH4O कशात येणार बघा? CH4O म्हणजे काय येणार? अल्डिहाइड, ऍसेटल्डिहाइड. हा काय बनणार? ऍसेटल्डिहाइड. CH4O म्हणजे ऍसेटल्डिहाइड. ऍसेटल्डिहाइड कोणता आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला? CH4O. आता CH3 C3H6 हा काय बनणार? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार या ठिकाणी? CH3OH. CH3OH म्हणजे CH4 मिथेन. मिथेन हा काय? मिथेन आहे. तर मिथेनचा काय बनणार? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. बरोबर आहे. नंतर या ठिकाणी काय? CH3CH2 या ठिकाणी डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे हा सुद्धा काय येणार? हा ट्रिपल बॉन्ड येणार. C2H6 हा काय होता? ट्रिपल बॉन्ड. बघा परत सांगतो तुम्हाला, परत एक वेळा सांगतो बघा. लक्ष द्या. एक वेळा सिंपल लक्ष ठेवायचं तुम्हाला पहा. हा जो आहे C2H6 काय? C2H इथेन. इथेन काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. राहील लक्षात? नंतर C2H2 काय? ट्रिपल बॉन्ड आहे यामध्ये. काय? ट्रिपल बॉन्ड. हा CH4O काय? अल्कोहोल मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा कशाचा आहे? डबल बॉन्ड. प्रोपीन आहे हा. काय? प्रोपीन. C3H6 म्हणजे काय? प्रोपीन आहे. तर असे पेयर लावायचे तुम्हाला. ठीक आहे. आता नंतर यानंतर बघा. यानंतर तुम्हाला दिलेले काय क्वेश्चन? कोव्हॅलंट बॉन्ड, स्ट्रक्चरल आयसोमॉर्फ, फंक्शनल ग्रुप हे सगळं अभ्यास करून जायचं तुम्हाला. ड्रॉ द डॉट स्ट्रक्चर ऑफ द विदाउट शोविंग सर्कल. तर इथेन मिथेनचं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं बघा. इथेन मिथेनचं स्ट्रक्चर कसं काढणार पहा. वॉटरचं कसं येणार? वॉटरचं येणार असं वॉटर. मिथेनॉलचं कसं येणार? CH3OH मिथेनॉल. इथेनॉल कसं येणार? इथे मिथेनॉल झालं. मिथेनचं कसं येणार? CH4 मिथेन. CH4 बरोबर आहे. इथेनचं कसं येणार? कार्बन कार्बन CH3 बरोबर आहे. मिथेन झालं हे. हे इथेन CH3 इथेन. हे इथेन. तर असं प्रॅक्टिस करून जायचं मित्रांनो. आता यानंतर बघा काही आयपीसी नेम तुम्हाला याचे फाइंड आउट करायचे. मी तुम्हाला ऑलरेडी चॅप्टर शिकवलेला आहे. रिएक्शन आयडेंटिफाय करायचे बघा. आता बघा यामध्ये तुम्हाला रिएक्शन आयडेंटिफाय करायचंय. आता हे जे आहे याचं नाव काय तयार होणार? किती कार्बन आहे यामध्ये? 4 कार्बन आहे. तर काय तयार झालं? हे ब्युटेन. काय? हे ब्युटेन. यामध्ये 1 2 3 कार्बन आहे. 3 कार्बन आहे म्हणजे प्रोपॅनॉइक ऍसिड बनणार आहे. प्रोपॅनॉइक ऍसिड काय बनणार? प्रोपॅनॉइक ऍसिड. याचं नाव काय होणार? याचं नाव होणार इथॅनॉल. काय होणार? इथॅनॉल.
2 कार्बन आहे अल्डिहाइड असल्यामुळे इथेनॉल. याचं नाव काय होणार? 2 प्रोपॅनॉल. 2 प्रोपॅनॉल. याचं नाव काय होणार? इथिल अमाइन. आता आयपीसी होणार इथेन अमाइन. इथेन अमाइन बरोबर आहे. नंतर हा जो ग्रुप आहे 1 2 3 4 कार्बन आहे तर काय बनणार 2 ब्युटॅनॉन. कीटोन ग्रुप आहे तर कीटोन असलं सफिक्स काय लागणार ONE 2 ब्युटॅनॉन बरोबर आहे. नंतर रिएक्शन ओळखा आता. आता या ठिकाणी अल्कोहोल दिलं होतं ऑक्सिजन ऍडिशन आहे याला म्हणायचं ऑक्सिडेशन. या ठिकाणी काय झालं मित्रांनो ऑक्सिडेशन ऑक्सिजनचं ऍडिशन झालेलं आहे. आता दुसरं जे रिएक्शन आहे यामध्ये CO2 बनलेलं आहे बघा. यामध्ये काय बनलं CO2. मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यामध्ये CO2 बनते त्याला काय म्हणायचं कंबशन रिएक्शन. हे कोणतं रिएक्शन आहे कंबशन रिएक्शन. नंतर या ठिकाणी पहा बीआर बीआर ऍड झालेले आहेत. हे कोणतं रिएक्शन होणार ऍडिशन रिएक्शन. लक्षात ठेवा बीआर बीआर ऍड झाले डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड बनलं ऍडिशन रिएक्शन. त्यानंतर हे जे आहेत मित्रांनो सीएल सीएल निघून गेलं एक सीएल एक हायड्रोजन निघालं एक सीएल लागलं सबस्टिट्यूशन. कोणतं रिएक्शन आहे सबस्टिट्यूशन. ठीक आहे. नंतर या ठिकाणी पहा अल्कोहोल होतं यामधून वॉटर निघालं. हे कोणतं रिएक्शन आहे डिहायड्रेशन. कोणतं रिएक्शन आहे मित्रांनो हे डिहायड्रेशन. लक्षात ठेवायचं म्हणजे याच्यातून वॉटर निघालं डिहायड्रेशन. या ठिकाणी ऍसिड आणि बेसचं रिएक्शन आहे आणि इस्टर तयार या ठिकाणी ऍसिड बेसचं सॉल्ट बनलं. लक्षात ठेवायचं जेव्हा सॉल्ट बनते तेव्हा म्हणायचं न्यूट्रलायझेशन. हे रिएक्शन आहे न्यूट्रलायझेशन बरोबर आहे. आणि नंतर या ठिकाणी इस्टर बनलं. ज्या रिएक्शन मध्ये इस्टर बनते त्याला काय म्हणायचं इस्टेरिफिकेशन. काय म्हणायचं मित्रांनो इस्टेरिफिकेशन. राहील का लक्षात पाहून घ्या आता. ठीक आहे. नंतर याचे तुम्हाला काय करायचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे बघा. हे सगळं आता अभ्यास करून तुम्हाला एक्झाम साठी जायचंय बरोबर आहे. ठीक आहे. होप आहे आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो. तर माझं एकच टार्गेट आहे की माझे जे 10चे स्टुडंट आहेत त्यांनी चांगलं सायन्सचा अभ्यास करावा आणि बोर्डाची चांगली परीक्षा द्यावी. आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्हाला लाईक करायचे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचे. अँड थँक यू फॉर वॉचिंग माय लेक्चर.